समविचारी पक्षांशी काम केलं तर सत्ताधाऱ्यांना आपण वटणीवर आणू शकतो. जी काही जागा वाटपाची सूत्र ठरेल तर ते आपापल्या परीने फॉलो करून या निवडणूक लढवूया अशा पद्धतीची चर्चा त्याच्या आधी सुद्धा झालेली आहे. खात्री आहे की आम आदमी पार्टीच्या सगळ्याच जागा महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. जे काम मी करणार आहे मला खात्री आहे तेच काम तो पदाधिकारी करणार. 100 कोटीचे रस्ते मंजूर झाले असेल तर 100 कोटीचेच रस्ते व्हायला पाहिजे. जर टक्केवारीची घुसखोरी थांबवायची असेल तर तो सगळ्यात पहिला आमचा अजेंडा असणार. जे प्रश्न थांबवलेत अधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारून ते करून घ्यायचे अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. तर दानगे उमेदवारांचा जो गैरसमज आहे की पैशाच्या ताकदीवर ते यावेळी जनता तोडून टाकतात. अशा पद्धतीचा प्रयोग आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाला असेल तो कोल्हापुरात होणार तो यशस्वी. प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या निवडणुकांची तारीख ही 15 जानेवारी आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकच पक्षाच्या ज्या वॉर रूम्स आहेत त्या ऍक्टिव्हेट झालेल्या पाहायला मिळतात. सध्या आपण आहोत आम आदमी पक्षाच्या वॉर रूम मध्ये आणि आम आदमीचे जिल्ह्याचे नेते संदीप देसाई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून नेमक्या काय हालचाली सध्या सुरू आहेत, कशा पद्धतीनं त्यांची पुढची राजकीय भूमिका राहणार याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संदीप नमस्कार. सध्या वॉर रूम मधलं काय वातावरण चालू आहे? अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे आणि खर तर आम आदमी पार्टीच्या 4.5-5 वर्षापासून रस्त्यावर उतरून जी काही लढाई सुरू केलेली आहे आम आदमी पार्टीने त्याच्यामध्ये खूप सर्वसामान्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडलं आणि ते सोडवलं असा रोल गेले 4.5-5 वर्षापासून पार्टीचा राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये सत्तेत नसल्यामुळं मग आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन द्यायच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची सामुख्याने चर्चा करणं त्याचबरोबर प्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन उभा करणं या सगळ्या ही साधनं आहेत प्रश्न सोडवण्याची. अशी सगळी साधनं वापरत आम्ही 4-4.5 वर्षापासून काम करतोय. हे आता सभागृहात झाल्याशिवाय आणि सभागृहातली लढाई अतिशय महत्वाची असणार आहे. कारण तिथं गेल्यानंतर जो एका व्यक्तीचा प्रश्न आहे पण समूह उपेक्षित आहे असा प्रश्न त्या सभागृहामध्ये एका मिनिटात सुटू शकतो आणि सर्वसामान्यांचा जी विकासाची दारं बंद झालेली प्रश्नाची दारं बंद झालेली ती सभागृहात आपल्याला सोडवता येईल ही भूमिका ठेवून आम आदमी पार्टी आता राजकारणाकडे बघते. सातत्यानं जो काही कामाचा फ्लो होता तो आता मतदारांपर्यंत पोहोचवून सभागृहामध्ये पाठवा आम आदमी पार्टीच्या सगळ्याच उमेदवारांना अशी विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सुरू आहे. सध्या रणनीती काय आहे की महाविकास आघाडीमध्ये जाणं, स्वबळावरती लढणं की एखादा चुकून जर तिसरा पर्याय निर्माण झाला तर त्या तिसऱ्या आघाडीमध्ये जाणं, नेमकं आम आदमीची रणनीती काय असणार आहे? आतापर्यंत जो काही लोकसभेपासूनचा विधानसभेपासूनचा जो राजकीय प्रवास आहे तो आम्ही सगळी एकत्रितरित्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणे केलेला. समविचारी पक्षांशी काम केलं तर सत्ताधाऱ्यांना आपण वटणीवर आणू शकतो अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये होती. आणि आज सुद्धा जरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील तरी सुद्धा सर्वच इंडिया आघाडीमधल्या सर्वच घटक पक्षांनी विकास आघाडीमधल्या सर्व घटक पक्षांनी सामोपचाराने भूमिका घेऊन जी काही जागा वाटपाची सूत्र ठरेल तर ते आपापल्या परीने फॉलो करून या निवडणूक लढवूया अशा पद्धतीची चर्चा त्याच्या आधी सुद्धा झालेली आहे, आताही होत आहे. आणि मला असं वाटतं की ही चर्चा सकारात्मक आहे. या चर्चेतनं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळणार आहे. या चर्चेतनं अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार कोल्हापूर महानगरपालिकेच्या मतदारांना येणार आहे म्हणून ती यशस्वी होईल अशी खात्री आहे मला. मग आपण उल्लेख केला की सभागृहामध्ये प्रश्न मिटले जातात आणि सभागृहामध्ये आम आदमीचं प्रतिनिधित्व असायला हवं. किती आम आदमीचे लोक सभागृहामध्ये दिसतील असं वाटतं? आता जे म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला होईल आणि मग आमच्या काही जागा त्याच्यामध्ये असणार. मला खात्री आहे की आम आदमी पार्टीच्या सगळ्याच जागा महानगरपालिकेमध्ये निवडून येतील त्याच्या उभा राहिल्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन समविचारी पक्षांचं सरकार महापालिकेत येईल अशी खात्री सुद्धा मला आता एकंदर वातावरण बघितलं. संदीप देसाई
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिसणार? खरं तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब असेल की मी सभागृहामध्ये दिसणं, परंतु पक्षीय लेवलला जर आपण बघितलं काही धोरणात्मक निर्णय असतात. मी 2 वेळा मध्यंतरी पक्षाकडनं MLA खेळ केला, आमदारकीचा खेळ केला होता आणि त्यावेळी आमच्या टीममध्ये बसून सकारात्मक चर्चा झाली की दादा तुम्ही आमदारकीच्या रेसमध्ये आला, त्यामुळे आपण नगरसेवकाच्या रेसमध्ये जाऊन योग्य आहात आणि ही जी काही बाजू आहे ती प्रभावीपणे आम्ही सांभाळतो. आणि खरोखरच त्यानंतर आमच्या शहराच्या सगळ्याच पदाधिकारी अतिशय जीव योग्य काम केलेला आहे आणि त्याचं कुठंतरी आपण परतफेड करणं गरजेचं आहे. त्यामुळे देसाई सभागृह असणं आणि शहरचा पदाधिकारी सभागृहात असणं एकच असणार आहे. आणि मला जर प्राधान्यानं महाविकास आघाडीनं मन मोठं करून कशा पद्धतीची ही भूमिका माझ्याकडे न ठेवता माझ्या एखाद्या प्रभावी कार्यकर्त्याला, प्रभावी पदाधिकाऱ्याला, कारण जे काम मी करणार आहे मला खात्री आहे तेच काम तो पदाधिकारी करणार, तर पदाधिकाऱ्याला महानगरपालिकेमध्ये पाठवण्याच्या आग्रह धरेल असा मला विश्वास आहे. मला खात्रीपूर्वक सांगायचं आहे असंच आहे. संदीपजी, आम आदमी पक्षाचा एकंदरीत राजकीय जर प्रवास बघितला तुमच्या केंद्रीय स्तरापासून, तर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा नेहमीच सेट केलेला आपल्याला पाहायला मिळतो की दिल्लीमध्ये असेल, त्याच्यानंतर हरियाणामध्ये असेल, तुम्ही अजेंडा एक सेट करून, एक नरेटिव्ह सेट करून निवडणुकीला सामोरे जातात. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची आता निवडणूक जाहीर झालेली आहे. आता इच्छुकांच्या उमेदवारीसाठी तुमच्याकडे लोकांचे फोन सुद्धा यायला लागले. तर ही निवडणूक कोणत्या टप्प्यावरती एका नरेशन न कुठले मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये राहतील असं तुम्हाला वाटतं? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोन्हीचे मुद्दे वेगवेगळे असतात. मी कॉमन जनरली सांगतो तुम्हाला, नंतर मी माझी भूमिका स्पष्ट करायची. सत्ताधारी पक्ष सातत्याने हेच म्हणेल की आम्ही फंड आणले, आम्ही प्रश्न सोडवले, आम्ही कामं केली आणि तशा आशयाचे फलक संपूर्ण कोल्हापूर शहरात तुम्हाला आताही दिसते. अमुक एका भागासाठी 10 कोटीचा निधी मंजूर, रस्त्यासाठी 100 कोटीचा निधी मंजूर, अमुक एका गटारीसाठी निधी मंजूर, असे ठिकठिकाणी तुम्हाला याच्यातली जर बघितली तर प्रत्यक्ष कामावर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष बोर्डावर किंवा यांनी घोषणा केलेला किंवा प्रत्यक्ष मंजूर झालेला खर्च त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि ही जी तफावत आहे यालाच आपण टक्केवारी. म्हणजे 100 रुपयाची एखादी वस्तू तर दर्जा 50 रुपयाचा असेल तर 50 रुपये हे कार्यकर्त्यांचे म्हणूया किंवा जे काही मतदार बंधू भगिनी आहेत महानगरपालिका क्षेत्रातले या लोकांचे वाया जातात, हे टक्केवारी मिळवावी. हा कळीचा मुद्दा या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये असायला पाहिजे. जर 100 कोटीचे रस्ते मंजूर झाले असेल तर 100 कोटीचेच रस्ते व्हायला पाहिजे. जे 85 आणि 50 कोटीचे रस्ते कोण उपयोग होणार नाही, मग दर्जा नसणार. आणि अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो. म्हणजे मला वाटतं ह्या 15 ते 20 दिवसापूर्वी राजारामपूर इथला जो बस रूटचा रोड आहे तो तयार झाला आणि तयार झाल्यानंतर अगदी 2च तासात आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पदाधिकाऱ्यांनी जाऊन ते स्टिंग ऑपरेशन केलं, तसं हाताने उकरला जात होता. ही जर टक्केवारीची गोष्ट थांबवायची असेल तर तो सगळ्यात पहिला आमचा अजेंडा असतात. त्याला सोडून महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळा, आरोग्य व्यवस्था, पोस्ट काढणे, सुलभ घरपाडा अशा पद्धतीचा अजेंडा आणि त्याचे डिटेल्स आम्ही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. जो आमचा उमेदवारीचा अर्ज आहे तो माघारीची मुदत संपल्यानंतर तशा पद्धतीचा अजेंडा लोकांच्या जाणार आणि कोल्हापूरच्या भवितव्य असणार. जर अजेंड्यावर टिकून राहणारी नेते मंडळी सभागृहात गेली तरच कोल्हापूर भविष्यात आणि विरोधाभास झाला म्हणजे सांगताना कोणच वाईट सांगणार नाही. एक मी गॅरंटेड देतो तुम्हाला, सत्ताधारी असू दे, विरोधातला असू दे, कुठलाही उमेदवार वाईट बोलणार नाही. पण तिथं गेल्यावर खरं बोलतात आणि खरंच जे कोण करू शकेल, आपली ठोकपणे सांगू शकेल, आपली ठोकपणे करू शकेल, तोच तिथं कोल्हापूरचा विकास करू शकेल आणि तीच भूमिका आम आदमी पक्षाने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे हातामध्ये घेतले, पण ते मुद्दे शेवटपर्यंत तडीच गेलेले नाहीत अशा पद्धतीने बोललं जातं. उदाहरणार्थ आपण शाळेची देखणे एक फाईल तयार केला, प्रत्येक शाळेला भेटी दिल्या, त्याचे प्रस्ताव तुम्ही दिले, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली. नेमकं काय म्हणजे तुमच्याकडून जाताना पुढे होत नाही
की तिथपर्यंतच येऊन परत त्यांनी दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष घातलं जातं? 100% तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि खूप प्रचंड पाठपुरावा करत आहे. आता तुम्ही उदाहरण घेतला म्हणून सांगतो मी शाळेचाच विषय. शाळेच्या जवळपासच्या 56 शाळा होत्या, त्या सगळ्या शाळेचे सर्वे आमच्या प्रत्यक्ष दोघा तिघा जणांच्या टीमने जाऊन केले होते. प्रत्यक्ष जाऊन जागेवर शाळा बघितली आणि त्या शाळेचे अहवाल तयार केले. बरोबर. त्या अहवालामध्ये त्या शाळेतल्या आणि त्या परिसरातल्या त्रुटी नमूद केल्या आणि तो अहवाल आम्ही वाजत गाजत महापालिकेला दिला. का? कारण ते कुठेतरी त्यांच्या लक्षात राहिलं आणि मग त्याच्यानंतर एक मुख्याध्यापकांची मिटिंग झाली. त्यांच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स आहे, तुम्ही लीड घ्या, आम्ही तुमच्या बरोबर अशा पद्धतीचं पोलिसांच्या बरोबर त्याच्या संदर्भातली मिटिंग झाली. कारण का त्या शाळेला कंपाऊंड नाही, तिथं मग दारू प्यायला लोक बसतात. म्हणजे एका बाजूला सकाळ ते संध्याकाळपर्यंत शिक्षणाची व्यवस्था म्हणजे शिक्षण द्यायचं आणि संध्याकाळी मात्र दारुड्याला प्रवेश द्यायचा. ती कुठतरी बंद होऊन पोलिसांशी आम्ही चर्चा केली, त्यांची मिटिंग घेतली. पण जी प्रमुख अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्यांच्याकडे प्रचंड अनास्था आहे की त्याला या कुठल्याही प्रश्नाचं निवेदन नाही. म्हणून रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्हाला काही प्रमाणामध्ये यश मिळते, पण तो टप्पा पूर्ण होतो. याच्यासाठी सभागृहातल्या लढाईसाठी सज्ज व्हायला पाहिजे. म्हणून आमची सगळीच पदाधिकारी तयारी करतात. नाही आता सभागृहात जायचे, जे प्रश्न थांबवलेले अधिकारी आहेत त्यांना जाब विचारून ते करून घ्यायचे, अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न सर, आणि तो म्हणजे की सध्याच्या ज्या पद्धतीच्या निवडणुका आपण बघितलेल्या आहेत, की सर्वसाधारण लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे की आता निवडणुकी सर्वसामान्यांची राहिली नाही, धनदांडग्यांच्या हातामध्ये गेली. आपल्या तर पक्षाचं नाव आम आदमी पार्टी आहे, म्हणजे सामान्यांचा पक्ष आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही जी विचारधारा आहे की धनदांडग्यांच्या हातामध्ये ही निवडणूक गेली, सामान्यांच्या हातामध्ये राहिलेली नाही आणि आपले जर उमेदवार जे इच्छुक आहेत ते सर्वसामान्य कुटुंबियांमधून आले, तर हे सगळे आव्हानं कशी बघता येतील? याच्यात एकच मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, एका वाक्यात मी बोल करतो तुम्हाला. धनदांडगे उमेदवारांचा जो गैरसमज आहे की पैशाच्या ताकदीवर निवड, ते यावेळी जनता तोडून टाकतात. 100% कामाला प्राधान्य देतील, सर्वसामान्य माणसाला प्राधान्य देतील आणि तशा पद्धतीचा प्रयोग आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाला नसेल तर सोलापुरात होला त्यांचा यशस्वी. तर एकंदरीतच आम आदमी पार्टीचं वॉर रूम तर सध्या ऍक्टिव्ह मोडवरती आहे आणि त्यांची भूमिका सुद्धा स्पष्ट आहे की समविचारी पक्षांबरोबर आम्ही जाऊ. मी निवडणूक लढवणार नाही, परंतु माझे जे श्रेयदार आहेत त्यांनी सातत्यानं वेगवेगळ्या प्रश्नांवरती समाजासाठी आणि शहरासाठी आवाज उठवला, त्यांच्या पाठीशी मी उभं राहील आणि भविष्याच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी पक्षाच्या दृष्टिकोनातून बांधणीसाठी योग्य राहतील त्या करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा प्रकारच्या भावना संदीप देसाई यांनी व्यक्त केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यावरती जाईल. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम आदमी पार्टीकडून कोण उमेदवार रिंगणामध्ये असतील, रणनीती काय असेल आणि कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या सोबत हा समन्वय साधत सत्तेच्या दिशेने पावलं टाकतील हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावरतीच लाईव्ह मराठी लक्ष ठेवून असणार आहे. पण तुमचं आपण इथंच थांबतो. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.